नमस्कार, ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आज आपण जिल्हा परिषदेची योजना पाहणार आहोत की ज्यामार्फत शिलाई मशीन, सायकल आणि ताडपत्री हे मिळणार आहेत। या योजनेसाठीची अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे। तर काय आहे ही योजना? महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजना राबवण्यात येतात। या योजनेचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांना मिळत असतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरपूर जिल्हा परिषदांमध्ये योजना चालू झाल्या असून महानगरपालिकेमध्ये सुद्धा योजना चालू झाल्या आहेत। तर जिल्हा परिषदेच्या 2024 आणि 25 या वर्षाकरिता 20% व 5% जिल्हा परिषदचे अंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहेत। तरी इच्छुक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे कळवण्यात येत आहे। तर ही योजना काय आहे पाहूयात। तर मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन, शेतकऱ्यांना ताडपत्री, मासेमारी व्यावसायिकांना नायलॉन जाळी, 5वी ते 11वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना 2 चाकी सायकल आणि 5% दिव्यांगांना लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य योजना। म्हणजेच या योजनेअंतर्गत शिलाई मशीन, ताडपत्री, नायलॉन जाळी आणि दुचाकी सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे। तसेच 5% दिव्यांगांना लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची कागदपत्रे पाहूयात। तर अर्जदार यांचा ग्रामपंचायत रहिवासी दाखला, लेडीज सायकल योजनेव्यतिरिक्त ज्या तुम्हाला योजना घ्यायच्या आहेत तर त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेल्या जातीचे प्रमाणपत्र, अर्जदाराने ₹50,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेल्या उत्पन्नाचा दाखला, तसेच 7/12 उतारा व 8चा उतारा, त्याचबरोबर कर भरल्याची पावती, विद्युत बिल भरल्याची पावती, आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक की ज्या पासबुकला तुमचा आधार लिंक केलेला आहे। या योजनेसाठी कोण पात्र असेल तर जिल्हा परिषदेच्या नियमानुसार ज्यांचे उत्पन्न नियमांमध्ये बसेल असे लाभार्थी, तसेच मागासवर्गीय महिला, शेतकरी व 5वी ते 11वी पर्यंतचे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात। या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे त्यासाठी लागणारा कालावधी। तर सदर योजनेअंतर्गत जिल्हा परिषद स्व उत्पन्नाचा 20% निधी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व विजभज प्रवर्गाच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करण्यात येते। सदर योजना 100% अनुदानित आहे। सदर योजनेअंतर्गत पंचायत समितीमार्फत अर्ज कार्यालय, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा यांच्याकडे स्वीकारण्यात येतात। पात्र किंवा अपात्रतेची यादी तयार करण्यात येते। त्यानंतर पात्र लाभार्थींची यादी समाज कल्याण समिती सभेत सादर करण्यात येते। समाज कल्याण समितीद्वारे उद्दिष्टांच्या अनुषंगाने तालुकानिहाय लाभार्थ्यांची निवड करण्यात येते। त्यानंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना पत्राद्वारे कळवण्यात येते। लाभार्थ्यांची ज्या साहित्यासाठी निवड झालेली आहे त्या साहित्यासाठी मंजूर केलेली रक्कम डीबीटीद्वारे लाभार्थ्याच्या आधार बँक खात्यात जमा करण्यात येते। साहित्याची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत लाभार्थ्याने साहित्याची खरेदी करून त्या संबंधीचे देयक पंचायत समितीस सादर करायचे आहे। तर ही पूर्ण प्रक्रिया किमान 2 ते 3 महिन्यात पूर्ण होते। तर इच्छुक अर्जदाराने लवकरात लवकर अर्ज सादर करावेत। 31 जुलै 2024 पर्यंत या योजनेची मुदत असून जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर अर्ज सादर करावेत। तर यासाठीचे प्रसिद्धीपत्रक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्या योजनेचा सर्वांना लाभ घेता येईल। माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा, लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।